तुझ्या 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 रूपाचं चांदन विजयाची नांदी वाजलीच पाहिजे. लावा र पहिलं पोस्टर. हे फटाके कोण फोडतं? आले दत्ता भाऊ आले. दत्ता भाऊ आहे की ना आपला विषय हार्ड नाही म्हणलं जरा लेट जावं पण थेट जावं. जावा ताई साहेबांनी जाऊन सांगा यंदाचं सरपंच पद फायनल. कोण? विद्याताई अपक्ष उमेदवार फायनल. शंकर्या भारी गेम खेळलास पण माणूस
चुकीचा निवडलास. दत्ता या भवानी संघ पंगा लय महागात पडला तुला. आणि भाऊ संघ पंगा घेणं म्हणजे लय मोठं पाप आहे. कारण आमचं दत्ता भाऊ संध्यांचं पाप आहे. उचाकलं तोंड उचाकलं. ए शंकर्या, या पोस्टर बरोबर तुला बी टांगन. हात लावलास तर इथंच 13वा घालीन. दत्ता लय उडू नगस. तुमचा उमेदवार गेला बुडाला पाय लावून, अजून आला नाही. त्यामुळं यंदाचं सरपंच पद आमच्याकडेच राहणार. दत्ता भाऊ, यातला थोडा रंग याच्या तोंडावर बी फासा. कारण जो रंग ह्याने चढवलाय तो लवकरच उतरणार आहे. शंकर्या, धक्क द्यायचं पण जरा दमानं. त्या दिवशी आईसाहेबांवर बंदूक ताणलीस तरी बी तुला जित्ता सोडला आणि आज परत स्वतःच्या पायावर इथं आलास. काय करायचं? सोडायचं का जोडायचं? ए दत्ता, या भवानीला कोणाची बी भीती नाही. तेव्हा बी तुझ्या समोर उभा होतो आणि आत्ता बी उभा आहे. भीक मिळालेल्या आयुष्यावर इतकं उडायचं नसते. कधी बी हिसकावून घेतलं जातं. मागल्या वेळेला स्वतःच्या पायानं घरी गेला होतास. आता कुबड्या घेऊन गावभर फिरायला लागल. दत्ता लय तोंड चालवालायस. माझा हात आणि पायलय बोलतो. दत्ता खाली आवाज खाली. बाप दिल्लीत आहे म्हणून गल्लीत दादागिरी करायची नाही. माझ्या आईनं ठरवलं तर तू आणि तुझा बाप ना दिल्लीतले राहाल ना गल्लीतले. ए दत्ता, आमच्या फादरला मध्ये घ्यायचं ना, आधी सांगतो. दत्तासाहेब, शेठ, तुम्ही फक्त हुकूम सोडा, हित्ताच रगात सांडतो. स्वतःच्या हिमतीवरती लढायचं. कमतीवरती दुनिया बी टाळ्या वाजवती. ही जागा आणि येळ आपली आहे. इथून जित्ता जायचं असेल तर पोरांना आवर घाल. इतकी वर्ष सरपंच आम्ही निवडला आणि या वर्षी आमचाच राहणार. याचा निकाल लागलाय त्याच दिवशी. निकाल आत्ता लागल. म्हणजे आई साहेबांचा निर्णय या बोर्डावर आहे. सामना अटीतटीचा होणार.
अशा वेळेला तर इथं येळ बी आम्हाला विचारून पुढे सरकते. तू सरपंचाचं काय घेऊन बसलाय? नाही, हे नाही होऊ शकत. माझा फोटो, माझा चेहरा जर तर सगळ्यांसमोर आला तर सगळीच गडबड होईल. आई अक्षय पुन्हा अडचणीत येऊ शकतात. मी नाही उभी राहणार. काय लागला का करंट? तेच तोंड बंद करायचं, नाही तर माशी जाईल तोंडात. दत्ता भाऊ, मगाशी लय हसण्याचा आवाज येत होता, आता येत पण नाही. आई साहेबांनी निवडलेला उमेदवार आहे. बघूयात कोण किती पाण्यात येते. भवानी, गाशा गुंडाळा घे. ऐ! गाशा तर गुंडाळणार, पण तुमच्या उमेदवाराचा. चला र. डोसकं फिरलंय त्यांचं. काय वाटेल ते निर्णय घेत बसल्यात तुमच्या आईसाहेब. घ्या तुम्हीच. तुम्हाला एक लय पुळका होता ना व, आता घ्या. आयुष्यभर त्यांच्या सईचा पगार घेत बसा. ना घर का ना खाट का अशी अवस्था करून ठेवली आपली. पण तुम्हाला काय बी फरक पडत नाही त्याचा. ए बाय, गप राजारा, सकाळ सकाळ चिवचू नको करू. आधी साडीची घडी बसाना झाली इथं. हेच म्हणते मी, तेच. आई साहेबांसमोर साधी घडी बसवता आली नाही तुम्हाला. ती नक्षत्र बघा, 4 दिवस झाले नाहीत घरात येऊन, तवर घरातली समधी सूत्र तिच्या हातात गेली. आणि आता तर काय, सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी बी उमेदवार म्हणून तिचीच नेमणूक झाल्या. तुला म्हणलं ना, सकाळ सकाळ चिवचू करू नको, गप राग बाई. माझं थोड बोल कराल हो, पण तुमच्या आई साहेबांच्या खुसपाटांचं काय, ती कशी बंद करणार आहे? त्याच्या लेकी सुनांना बाजूला सरून त्या मोलकर्णीला उमेदवार बनवायला चालल्यात. काय हो, असं काय आहे तिच्यात जे आमच्यात कमी आहे? हा, मोलकर्णीला चालल्यात सरपंच बनवायला. माझ्या बी घरी होते नोकर चाकर, 1-2 नाही, चांगले 10 होते. एक जण पाणी द्यायला यायचा, दुसरा तो ग्लास उचलायला यायचा, तिसरा तो ग्लास धुवून ठेवायचा, आणि चौथा तो जागच्या जागेला ठेवायचा. तुम्हाला नाही माहिती माझ्या घरच्या नोकर चाकरांचं. फाटली माहेरची. काय काय म्हणला? अगं म्हणलं, तुझ्या माहेरची ही साडी ही बी फाटली. तेव्हा दुसरी साडी फाटलीसा तुम्ही मुद्दाम करताय ना? ह्याच्या गाड्या नाही मोड देणार तुला. तुझ्या माहेरचे धागे कच्चे आहेत, त्याला मी तरी काय करणार? ओ, माझ्या माहेरच्या गोष्टींना नावं ठेवायची नाही का? हा, आता कसं? हा, तू माझ्या आईला नाव ठेवती त्याचं काय? मग काय करू? नावं नको ठेवू तर काय करू? तुम्हाला इतके दिवस सांगते, जरा लक्ष घाला, पण नाही, 1 नाही का 2 नाही. अगं मग काय करू? हा, डोकं फोडू का पाय धरू तिचं, का जा विचारू तिला? सॉरी, म्हणजे माझा आवाज जरा चढला. अगं पण बाई, तुला माहिती आहे, एकदा जर का आई साहेबांनी निर्णय घेतला तर स्वतः यमदेव जरी आला तरी तो निर्णय बदलत नाही. मग नक्षत्रात का? त्या पोरीला निवडणूक पदासाठी उभं करून तुम्ही आमच्या तोंडाला काळं फासलंय. म्या होतो, रेणुका होती. अहो, अजून कुणाला बी उभं करू शकला असता, पण नाही. तुम्हाला कोण दिसलं? ती 1.5 दमडीची मोलकरीण दिसली. कले, अगं कधी कधी सरळ मार्ग असला ना तरी बी आडमार्ग वापरावा लागतो. एका गरीब महिलेला अपक्ष उमेदवार म्हणून उभं केलंय त्या भवानीनं, आणि त्यो त्याच्या मतावर अजून बी ठाम आहे. तेच सांगायलोय, मी बी तेच सांगायलोय. त्या भवानीनं विद्याला उभं केलं म्हणून तुम्ही नक्षत्राला कशा पायी उभं करताय? अहो, अजून कुणाला बी उभं करा.
अगं तूच सांग कुणाला उभं करायचं ते. ते तुमचं तुम्ही बघा. घरातल्या लेकी सुना मेल्या नाहीत, अजून जिवंत आहेत. अहो रेणू काय ती घरची सून आहे ना वया, मग अहो तिला उभं करा की त्या भिकारडी पायी काय अडलंय तुमचं? कारण आपल्या घरातलं कोणी बी गावातल्या राजकारणात पद घेत नाही. असं कोण म्हणलं? कोण म्हणलं असं? दूधगंगा प्रकल्पाच्या अध्यक्षपदी कोण आहे? हा? आपल्या माननीय आईसाहेब. तो निर्णय लोकांचा होता, त्यांनी सांगितलं म्हणून आईसाहेबांनी पद घेतलं. पण त्या आता नाकारू शकत होत्या ना? हा? त्या का तयार झाल्या मग? अगं कला जरा दमानं घे. तिनं लय वेळा सांगायचा प्रयत्न केलता, पण लोक हट्टाला पेटली ती, म्हणून ना इलाजानं हिला अध्यक्ष व्हायला लागलं. आणि जेव्हा मी हट्टाला पेटतो तेव्हा मला हे बोलून गप बसवलं जातं की आपल्या घराण्यात राजकारणात पद घ्यायची पद्धत नाही. त्याचं काय? राजकारण म्हणजे सत्ताच आपल्या हाती असली पाहिजे असं नाहीये. कधी कधी आपली प्यादी सुद्धा पुढे करावी लागते. ते मला काय बी माहित नाही. नक्षत्रा निवडणूक लढवणार नाही म्हणजे नाही, नाहीतर मग तुम्ही बी दूधगंगा प्रकल्पाचं अध्यक्षपद सोडा. कले चौकट चौकटीत राहायचं. दत्ता, का आता का झोंबाझोंबी झाली दत्ता भाऊ? असाच दम दिलतास ना त्या लोकांनी, म्हणून त्यांनी हट्ट धरला आईसाहेबांच्या माग दूधगंगा प्रकल्पाचं अध्यक्षपद स्वीकारण्याचा. तुला काय वाटतं मला काही माहित नाही? समद माहित असतं मला, फक्त वेळ आल्याशिवाय मी ते बोलत नाही. कला उगा पुरलेले विषय उकरून काढायची गरज आहे का तुला? हा मर्दा दत्ता, तू बी गप की. कशा पाहिजे तिच्या संग भांडायलायस? आईसाहेब, मी शेवटचं सांगतोय, ती पोरगी सरपंच बनू शकत नाही म्हणजे नाही. का? कारण असा निर्णय या अगोदर ना या गावात घेतला गेलाय ना या वाड्यात. ती पोरगी उद्या सरपंच झाली तर लोक काय म्हणतील? कसं तोंड दाखवायचं त्यासनी? अगं नक्षे, कशा पायी विचार करते या सगळ्यांचा? नाही हो दादा, तुम्हाला समजत नाहीये. सगळीकडे माझे पोस्टर लागले तर मी अडचणीत येऊ शकते. त्याची नका काळजी करू. ताई साहेब आणि दत्ताभाऊ आहेत ना, ते समज सांभाळून घेतील. इथलं घेतील हो, पण मुंबईचं काय? तिथल्या लोकांना कसं थांबवतील? त्यासाठी अगोदर परवानगी घ्यायला पाहिजे. ती घेतली का तुम्ही लोकांनी? आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही. असं कसं नाही म्हणतो दत्ता भाऊ? सरपंच पदावर उभं राहायला नक्षत्राची स्वतःची परवानगी पाहिजे की. अंगठा तर द्यावा लागलच ना तिला परवानगी पत्रावर. दादा, तुम्हाला सगळंच माहितीये. मला दडपण यायला लागलंय आता. पोस्टरवरचा फोटो त्या शेटने पाहिला तर तो मागावर इथपर्यंत येऊ शकतो. आईला होय की, तर माझ्या ध्यानात आलं नाही. तेच तर सांगते मगापासून दादा, जीवाला धोका आहे माझ्या, काहीतरी करा. नेमका आता ताई साहेबांनी निर्णय घेतलाय आणि तो दत्ता भाऊंना पण मान्य आहे. बाकी समज मी सांभाळून घेऊ शकतो, पण त्यांना कसं समजवायचं ते कळना झालंय. आई साहेबांच्या निर्णयाविरोधात आजपर्यंत कुणी जायची हिंमत केली नाही आणि कुणी करणार बी नाही. दादा, तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. मला न विचारता असा निर्णय परस्पर कसा घेऊ शकतात त्या? तुला वाटतं असं, पण उद्या जर नक्षत्रच या निर्णयाविरोधात गेली तर काय करशील? जीव घेईन तिचा.